मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट दिले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न. जनतेने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पाळनेरून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. चला करा सुरू. आणि मी इंडिव्हिज्युअल देणार नाही आता सांगतोय. हा दादा, रोहित पवारांनी एक्सपोस्ट केलंय, आरोप केले कुठेतरी सुजय विखेंच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पैसे वाटप झाले, बाकीच्या वाटप झाले असं एक आरोप केले. कसं बघताय, काय सांगता? आमदार रोहित पवार यांचे 2019 सालीचे व्हिडिओ ते स्वतः विसरलेले आहेत. 2019 साली जर कर्जत जामखेडची विधानसभा पाहिली त्या ठिकाणी त्यांच्या बारामती ॲग्रोचे 5 कर्मचारी पैसे वाटताना पकडून पोलीस स्टेशनला आजही FIR तर कायम आहे. त्यामुळे आमच्याकडे तशी काही परिस्थिती घडलेली नाही. आरोप केले जातात पण त्याला सिद्ध करायला कुठं तथ्य नाही. मात्र त्यांनी 2019 केलं ते आज FIR मध्ये दर्ज आहे आणि त्यामुळे आपण काय करत आहात हे अगोदर त्यांनी पाहावं आणि मग बाकीच्या लोकांना टीका टिप्पणी करावी. दुसरी गोष्ट अशी कुठेतरी असं पण आरोप होत आहे की जनतेने पाकिट नाकारलंय, मात्र निवडणूक आयोग असेल, प्रशासनाचे अधिकारी असतील, त्यांनी जर घेतलं असेल तर अवघड आहे असं एक एक्सपोस्ट. मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट दिले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न. जनतेने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पाळनेरून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. काल जे रात्री राहुल शिंदे म्हणून आहेत भाजपचे तालुका अध्यक्ष, त्यांच्यावर हल्लाही झाला आणि पैसे वाटप असल्याचा आरोप करत केला. सगळ्यात प्रथम तर जे पारनेर तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष मी भाषणामध्ये दडपशाही आणि गुंडागर्दीच्या बाबतीत बोलतो ते काल तुम्हाला परत एकदा पाहायला मिळतं. तालुकाध्यक्ष काय पेट्रोल पंपवर थांबत असल्यावर डायरेक्ट त्याच्या गाडीवर काच फोडली गेली आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठंही कोरिलेशन नाहीये. मग तुम्ही गाडी तर डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे. आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो. एखाद्या व्यक्तीला जो शासनाचं पालन करतो कुठली तक्रार असेल तर त्याला अधिकारी वर्गाला कंप्लेंट करून तिथं कारवाई केली जाते. पण नेहमी हा कायदा पारनेर तालुक्यासाठी अहिल्यानगर जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे. तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार, मीच कलेक्टर, मीच SP, मीच BDO, मीच CO या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी आता माझी झालेत ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं आणि म्हणून तुम्ही पहा आज मतदान घडतंय. एवढी मोठी घटना घडून देखील पारनेरचं वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे आणि हे पारनेर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की या गुंडागर्दी आणि दडपशाहीला आता आम्ही वैतागलेलो आहोत. आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तुम्ही फिरताय, कशा प्रकारचा प्रतिसाद पाहायला मिळतो? मतदार बाहेर पडतायत का, काय पाहायला मिळतं? मला वाटतं की बाहेरच्या लोकसभेपेक्षा अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या मतदार टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ दिसते. आज 11 वाजलेत तरी सुद्धा आपण 10-15% पर्यंत पोहोचलो होतो. लाईनी भरपूर लागलेल्या आहेत. तर मला असं वाटतं 65 ते 68% मध्ये मतदानाची टक्केवारी क्लोज झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या घडलेल्या मतदानांपैकी जेवढे लोकसभा आतापर्यंत झालेले आहेत पहिल्या 2 टप्प्यामध्ये आज या टप्प्यामधलं सर्वांगीण हायएस्ट टक्केवारी ही अहिल्यानगर लोकसभेची राहणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.